निश्चित. राही भिडे आहेत आपल्यासोबत आणि हेमलता पाटील आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या. हेमलताजी आणि राहीजी, तुमच्या दोघींचंही स्वागत. हेमलताजी, तुम्हाला असं वाटतं की जसं आपण दक्षिणेकडे पाहिलं की दक्षिणेकडच्या सुपरस्टारनेही मतदान केलं आणि नागपुरात आपण पाहिलं की सगळ्यात छोट्या उंचीच्या महिलेनंही आपला मतदानाचा हक्क बजावला, याच्यामुळे खरंच लोकांचा उत्साह वाढतो? कारण आता 10 वाजलेत, आणखीन एक 2 तासाने नागपूर आणि विदर्भातला तापमानाचा पारा चढेल. आपण बघितलं मिलिंदजी की प्रचंड उन्हाचा तडाखा आहे सगळीकडे. आता विदर्भामध्ये तर इतकं ऊन आहे आणि या परिस्थितीमध्ये जर 11% नागपूरमध्ये आत्तापर्यंत मतदान झालं असेल तर ही खूप चांगली स्थिती आहे असं म्हणावं लागेल. कारण दुपारी साधारण 11, 11:30 नंतर 4 वाजेपर्यंत लोकांना घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर अशा रांगा दिसत असतील तर तो खूप चांगला दिलासादायक असं चित्र आहे असं म्हणावं लागेल. कारण जर आपण बघितलं की 40%, 50% जेव्हा मतदान होतं तेव्हा 60% लोक, 50% लोक हे मतदानापासून वंचित राहतात आणि केवळ 40% लोकांच्या मनावरती पुढचे सगळे राजकर्ते निवडून दिले जातात. तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी जेव्हा मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जो आपल्याला योग्य उमेदवार आहे तो निवडून देण्यामध्ये जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन राहतं. त्यामुळे मला असं वाटतं की जेवढे सेलिब्रिटीज आहेत त्यांनी सकाळी सकाळी मतदान केलं पाहिजे आणि लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे मतदानाला आणि त्यासाठी जास्तीत जास्त अवेअरनेस. बरोबर. आपण ही एकीकडे दृश्य पाहूयात. नाना पटोले नागपुरातले काँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत, मतदानासाठी बाहेर पडलेत सहकुटुंब आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन. नाना हे मतदानासाठी, म्हणजे जर का मी चुकत नसेल तर ही मतदानासाठीची रांग आहे आणि नाना पटोले उभे आहेत आणि सगळ्यांना आवाहन करतायत की मतदान केलं पाहिजे. नागपुरातल्या मतदान केंद्रावरची ही दृश्य आणि ही दृश्य आहेत ही नितीन गडकरी, भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री, घरी आपल्या कुलदैवताला देवीला नमस्कार करून नितीन गडकरी सहकुटुंब मतदान केंद्राकडे रवाना होतांची ही दृश्य आहे. आणि हेच ते 2 नागपुरातले दिग्गज उमेदवार. या नागपुरातल्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. कारण आधी काँग्रेसवासी असलेले नाना पटोले 2014 भाजपत आले आणि आता पुन्हा माघारी परतून काँग्रेसकडून ते नितीन गडकरी यांना आव्हान देत आहेत. राही भिडे आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक. राहीजी, नागपूरमधल्या लढतीकडे स्वाभाविकपणे अनेक अर्थानं देशवासियांचं लक्ष आहे, काय सांगाल? एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भाजपामधले जे दिग्गज नेते समजले जातात असे नितीन गडकरी आजच्या निवडणुकीत रिंगणात आहेत. त्याचबरोबर हंसराज अहिर आहेत, म्हणजे 2 केंद्रीय मंत्री आहेत आणि काँग्रेसचे असे नाव असलेले सर्वपरिचित असे नेते म्हणजे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आहेत. त्यामुळे हे 3 दिग्गज म्हणजे विदर्भातले दिग्गज जे आज या निवडणुकीमध्ये आहेत, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि खरं म्हणजे की गडकरी तिथे असल्यामुळे जरा ह्या संबंध देशभरामध्येच ह्या निवडणुकीकडे लोकांचं लक्ष असणार आहे. कारण का तर गडकरींचा मध्यंतरी आपण पाहिलं की किती प्रचार झाला होता की आता हे पर्याय जर समजा मोदी नाही तर कोण, तर अगदी पंतप्रधान पदापर्यंत त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. आणि त्याच्यामुळे जेव्हा अशी चर्चा होते तेव्हा नेमकं मग प्रॉब्लेम असा होतो की पक्षांतर्गतच आव्हान देण्याची प्रक्रिया सुरू होते. बरोबर. तर हे असं होतं. मला तर असं वाटतं की मोदी आणि अमित शहा यांच्या सभा तिथे काही आयोजित केलेल्या होत्या, त्यासुद्धा रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक सुप्त असा एक असूया पक्षांतर्गत त्यांना एक तर सहन करावी लागत आहे. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की तिथे विदर्भामध्ये बरेचदा म्हणजे बहुसंख्य वेळा जातीवर मतदान जातं. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये हे योग्य नव्हे की जातीवर मतदान जाणं. म्हणून प्रत्येक, आणि त्याच्यासाठी कुठलाही पक्ष असा नाही की तो जात बघून उमेदवारी देत नाहीत. बर राहीजी, मी परत येतो तुमच्याकडे.
अमित शहा यांनी शेवटच्या टप्प्यात एक दिवस आधी म्हणजे प्रचार संपायच्या शेवटच्या दिवशी प्रचार संपायच्या काही वेळ आधी नागपुरात सभा घेतली होती आणि असं सांगितलं जातं की त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. अर्थात आपण गर्दीच्या आकड्यावर जायला नको, कारण तो ह्या निवडणुकीत वादाचा विषय राहिला आहे, कोणाकडे किती गर्दी जमली ते. पण आपण नागपुरात जाऊयात. नितीन गडकरी पोहोचलेले आहेत मतदान केंद्रावर आणि प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रवीण,